गरबा म्हणजे देवीची आराधना, भक्तीचा उत्सव, मातृशक्तीचा उत्साह, आनंदाचं प्रतीक. पण आधुनिकतेमध्ये कुठेतरी हरवली का परंपरा? ते पावित्र्य कॉन्ट्राव्हर्सीकडे जातोय का भक्तिमार्ग? की भक्तीच्या नावाने बिझनेस आणि फॅशन शो आणि विभत्सपणा आणि पॉलिटिकल इंटरफिरन्ससुद्धा? प्रश्न निर्माण झाला आहे का सेफ्टी आणि सिक्युरिटीचा? पडले ना विचारात? चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हाऊ मॉडर्न गरबा इज लूजिंग इट्स ट्रॅडिशनल इसेन्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर सांगा. सर्वांना माझा नमस्कार. मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरॉलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. माँ दुर्गा, माँ भवानी तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्रदान करो. तर मग वळूया आपल्या विषयाकडे. गरबा म्हणजे आनंद, एकता आणि भक्तीचं नृत्य. गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात हे नृत्य देवी अंबिकेच्या आराधनेसाठी केलं जातं. गोलगोल फिरणाऱ्या नृत्यातून सृष्टीचं, जीवनचक्राचं आणि देवी शक्तीचं प्रतीक दाखवलं जातं. आता आपण गरबाचं ओरिजिन पाहूया. अर्थातच गुजरातमध्ये ओरिजिनेट झालेला हा डान्स प्रकार. गरबा हा शब्द संस्कृतमधील गर्भ म्हणजे ओंब किंवा दीपगर्भ, ज्या मातीच्या पात्रात दीपक ठेवलेला असतो ते पात्र म्हणजे गर्भ, ह्या शब्दावरून आलेला आहे. थोडक्यात गरबा ह्याचा अर्थ आईच्या गर्भातील जीवनचक्र किंवा मातृशक्तीचं प्रतीक. ह्याचं धार्मिक महत्त्व काय? गरबा हा देवी अंबा, दुर्गा, भवानी यांच्या शक्तिपूजनाशी जोडलेला आहे. नवरात्र साजरं करण्याची एक विधी आहे. नवरात्रीत हा डान्स प्रकार भक्तिभावाने केला जातो. नृत्यातील गोल फिरणं म्हणजे काय? जन्ममृत्यूचं चक्र, विश्वाची अखंड चाल, सृष्टीचं अखंड चक्र, मातृशक्तीभोवतीचं भक्तांचं एकत्रीकरण. गरबा नृत्य प्राचीन आहे. प्राचीन काळी गरबा हा मातीच्या घागरीमध्ये दीप ठेवून केला जायचा. ह्या दिव्याला गरबी किंवा गरबा दीप असे म्हणायचे. हा दीपक म्हणजे जीवनाचं, ऊर्जेचं, शक्तीचं आणि मातेच्या आशीर्वादाचं प्रतीक मानला जायचा. स्त्रिया ह्या दीपाभोवती पारंपरिक गाणी आपल्या आवाजात पारंपरिक संगीताच्या ठेक्यावर गायच्या आणि नाचायच्या. ही गाणी म्हणजे देवीची स्तुती, लोककला, संस्कृती आणि ग्रामीण जीवनावर आधारित असायची. गरबा हा फक्त डान्स नाही, तर ह्या डान्स प्रकारात एक सांस्कृतिक महत्त्व आहे. भक्तिभावाची अभिव्यक्ती आहे. स्त्रियांचं सामूहिक एकत्रीकरण आहे. शक्तिपूजेचं प्रतीक आहे. समाजातील एकता आणि आनंदाचा सण आहे. पूर्वी गरबा फक्त गुजरातमध्येच खेळला जायचा आणि स्त्रिया साध्या पोशाखात म्हणजे चनिया चोली घालून हाताने टाळ्या वाजवत नैसर्गिक आवाजात देवीची गाणी म्हणत नाचायच्या. आता आपण प्रकाश टाकूया गरबा या डान्स प्रकाराच्या आधुनिकतेवर, म्हणजे मॉडर्न गरबा. मॉडर्न गरबा हा फक्त गुजरातपुरताच मर्यादित राहिला नाही, तर तो ग्लोबल फेस्टिवल झालेला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर भारत, अगदी परदेशातही NRI कम्युनिटीज त्या त्या देशामध्ये नवरात्रीत गरबा साजरा करतात. ग्लोबल झाला म्हणजे वेगळ्या कल्चरचं त्याच्यामध्ये ब्लेंडिंग आलंच. पारंपरिक गाण्यांची आता DJ गरबा, थीमॅटिक गरबा असं झालेलं आहे. बॉलिवूडमध्येही ढोली तारो ढोल बाजे किंवा नगाडा संग ढोल बाजे सारख्या गाण्यांनी गरबाला आधुनिक बनवलं आहे. पोशाखही आधुनिक झालेत. पारंपरिक गुजराती साज जाऊन ऑक्सिडाईज ज्वेलरीच्या ॲक्सेसरीज आल्या आहेत. साधी रंगभूषा जाऊन भडक मेकअप आला आहे. पूर्वी मंदिराच्या मोकळ्या पटांगणात होणारा गरबा आता लॉन्स, क्लब्स, हॉटेल्स, स्टेडियममध्ये एंट्री फी घेऊन आयोजित केला जातो. DJ, पॉप, रिमिक्स गाणी लावली जातात. थोडक्यात काय तर मूळ धार्मिकता, परंपरा, लोकसंगीत, संस्कृती कमी होत आहे आणि गरबा हा मनोरंजनाचा, एन्जॉयमेंटचा इव्हेंट बनत चालला आहे. ह्यातून बिझनेस खूप साध्य झाला आहे. मुलीच्या आधी आईची आणि सुनीच्या आधी सासूची खरेदी ठरलेलीच. प्रॅक्टिसही आधीच सुरू होऊन जाते. पोशाख, ज्वेलरी, मेकअप, DJ, कोरिओग्राफर, लाइटिंग,
फास्ट फूड, फोटोग्राफी, मीडिया ह्यांना खूप चांगले दिवस आले आहेत. ग्लोबलायझेशन, मॉडर्नायझेशन आणि बिझनेस, मार्केटिंग एवढ्यावरच गरबा थांबत नाही, तर पॉलिटिकल इंटरफिरन्स, सेलिब्रिटीज, इन्फ्लुएन्सरसुद्धा आहेतच गरबा इन्हान्स करायला. बरेच ठिकाणी स्थानिक राजकीय पुढारी गरबा महोत्सवाचं आयोजन करतात किंवा इव्हेंट स्पॉन्सर करतात. त्यामुळे गरबा हा धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय मिश्रण झालेला आहे. क्राऊड वाढवण्याचा प्रयत्न करून पॉलिटिशियन्स स्वतःची इमेज मेंटेन करण्याचा आणि स्वतःची धार्मिकता दाखवण्याचा प्रयत्न करतात आहे. क्राऊड वाढवण्यासाठी मग सेलिब्रिटीज बोलवल्या जातात, त्यांना अव्वाच्या सव्वा पैसे दिले जातात, चार्जेस दिल्या जातात. क्राऊड वाढला की सेफ्टी अँड सिक्युरिटीचा प्रश्न आलाच. गरबा काय तर हा असा इव्हेंट की जिथे करोडोची उलाढाल होत असते, अगदी दरवर्षी. थोडक्यात काय तर आजचा गरबा हा भक्तिभावाचा उत्सव कमी आणि व्यापारी, राजकीय, आधुनिक, फॅशननी रंगलेला महोत्सव जास्त होत चालला आहे. सात्विकता हरवली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनी, कुटुंबांनी यावर चिंतन करावे आणि विचारमंथन करावे की आपल्याकडे नवरात्रामध्ये साजरा केला जाणारा देवीच्या गोंधळाची जागा आता गरब्याने घेतली आहे का? गोंधळ आणि त्यासोबतच गोंधळी हरवत चालले आहेत का? आपल्याला गोंधळाचं मार्केटिंग तर जमलंच नाही, पण महाराष्ट्रापुरता तरी तो टिकवता आला पाहिजे, बरोबर आहे ना? तर मग गोंधळ हा सुद्धा महाराष्ट्राला अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओ आपण गोंधळ या विषयावर करूयात. त्यासाठी तुम्ही मला कॉमेंटमध्ये गोंधळ असं टाईप करून पाठवा. चला तर मग गरबा एन्जॉय करूया, पण भक्तिभावाने. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. जय अंबे माता, जय जगदंबे माता.